माझं नाव प्रदीप आप्पासाहेब लमतुरे। आज श्री आई यल्लम्मा देवी यात्रा तेलगाव सीना यात्रेला आता सुरुवात झाली। महाअभिषेक महाआरती आता झाली। आता विजापूरहून आणलेली फुलपाणी वाहून आता आम्ही पालखी सजवून नैवेद्याची तयारी करत आहोत। नैवेद्य दाखवून संध्याकाळी छबिना आणि उद्या आमचं कीच होऊन यात्रेची आम्ही समाप्ती करत आहोत। सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करून यात्रा आम्ही छान पाडणार आहोत। आमची जनजोगती सर्व पुजारी बांधव आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ जी येणार आहेत त्यांनी सर्व मिळून आम्ही आनंदाने उत्साहाने यात्रा ही पार पाडणार आहोत। आमची यात्रा व्यवस्थित पार पाडावी ही प्रशासनाची विनंती। मी दयानंद लक्ष्मण पाटील, राहणार तेलगाव सीना, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर येथून प्रतिनिधीशी बोलत आहे। आज आमच्या गावामध्ये जागृत यल्लम्मा देवीचं मंदिर आहे। त्याचे पारंपरिक पद्धतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी यात्रेचं मोठ्या थाट्यामाटाने नियोजन करण्यात आलेलं आहे। या यात्रेमध्ये पुणे असो, मुंबई असो, सोलापूर जिल्ह्यातील इतर भागातील या पंचक्रोशीतील लोक असो, सर्व लोक इथं दर्शनासाठी येतात व यात्रेचा आनंद घेत असतात। या यात्रेमध्ये आमचे पोलीस डिपार्टमेंट असू द्या, महसूल प्रशासन असू द्या किंवा आमचे लोकप्रधान चॅनलचे घंटे मालक असू द्या, यांच्या माध्यमातून आम्हाला भरपूर सहकार्य लाभत आहे। आमची यात्रा ही 2 दिवसाची असते। सकाळी पहाटे देवीला अभिषेक केला जातो। त्याच्यानंतर विजापूरवरून फूल आणलेले असतात, ते फूल चढवण्याचा कार्यक्रम होतो। त्यानंतर 12 ते 4 या दरम्यान गंध व लिंब नेसण्याचा कार्यक्रम असतो। तसेच पालखी गावातून नैवेद्य घेऊन प्रस्थान होते व 4 वाजता त्याची समाप्ती होते। संध्याकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेस्तोवर आमची यल्लम्मा देवीची पालखी सबिना गावातून सगळ्या मिरवला जातो। रात्री धार्मिक लोकगीताचा कार्यक्रम म्हणजे देवीचा कार्यक्रम असतो। त्याच्यानंतर सकाळी पहाटे 5 ला किंग पेटवण्याचा कार्यक्रम असतो। किंग पेटवल्यानंतर पालखी अजून एकदा सबिन्यासाठी गावातून जाऊन सगळं गाव देवाच्या भेटी घेते। त्याच्यानंतर सर्व पुजारी येऊन किंग होमाचा कार्यक्रम पार पडतो। अशा पद्धतीने आमचा ही कार्यक्रम यल्लम्मा देवीची यात्रा आहे। त्या यात्रेला सर्व प्रशासनाच्या किंवा सर्व डिपार्टमेंटचा किंवा घंटे साहेबाचा असू द्या किंवा आमच्या यात्रा कमिटीच्या वतीनं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि अशीच गर्दी वाढत राहो आणि आमची यात्रा सुरळीत पार पडावी अशी यल्लम्मा चरणी मी प्रार्थना करतो। नमस्कार, मी भारत साळुंके। आजपासून तेलगाव येथील यल्लम्मा देवीच्या यात्रेला प्रारंभ झालेला आहे। मी एक भाविक आहे इथलाच। दरवर्षी इथं यात्रेला येत असतो मी। आता यात्रेला सुरुवात झालेली आहे। भक्त भाविक आता सगळे येत आहेत आणि लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे। भक्त इथं असं नवस करतात वर्षाला आणि त्यांच्या इच्छा पण पूर्ण होतात। त्यामुळे एकदम भक्तिभावनेनं इथे लोक येत असतात। तर इथे पंच कमिटीने पण चांगली लोकांची सोय केलेली आहे आणि लोकांना म्हणजे अन्नदानाची, जेवणाची, नाश्ता पाण्याची पण सोय इथे करण्यात आलेली आहे। तरी सर्व भावी भक्तांनी येऊन इथं दर्शन घेऊन आपल्या मनोकामना पूर्ण करण्यात याव्या असे मागणं मागू शकतात सगळे। यावर्षी तेलगावात ग्रामस्थाच्या वतीने पण इथं चांगली सोय करण्यात आलेली आहे। त्याबद्दल सगळ्यांचं आभारी आहे। सगळ्यांना नमस्ते, मी गुरुवर्य सपनाताई पुणेकर। आम्ही पुण्यावरून आलेलो आहे। या तेलगाव सीनामध्ये दरवर्षीप्रमाणे जत्रा निर्माण होतो। तरी यंदा एवढं पूर आलतं गावात, एवढं पाणी भरलं होतं तरी आबा पुजारीने मागे नाही सरकलंय। या तेलगाव सीनाचं बंधू बांधव भक्तांनी बी मागे सरकलं नाही। एवढा मोठा पूर आला तरीही आम्हाला सहकार्य करून तो आम्हाला आवर्जून बोलवले तिथं तेलगाव सीनामध्ये आम्ही आलेलो आहेत। सगळ्यांना आम्हाला लय एवढं म्हणजे एवढा आनंद वाटतंय, एवढं खुशी वाटतं की दरवर्षी आम्ही तर येतो। आता हे तिसरं वर्ष आहे। दरवर्षी आम्हाला आबा पुजारी बोलवतो। आम्ही त्यांचं खूप आभार आहे। तेलगाव सीनाचं पण आम्ही लय आभार आहे। आम्हाला इथं आले की एवढा आनंद वाटतं की सर्व आमचं गण गोत सारखं वाटतं। दरवर्षी आम्हाला माझं एवढंच प्रार्थना आहे की दरवर्षी आम्हाला बोलवावं, आम्ही या देवाची सेवा करावा। आज यल्लम्मा देवीची जत्रा, मी सोलापुरातून बोलते, श्याम नाईकचं नातीचेला। मी दरवर्षी ह्या जत्रेला येऊन बांगडी वाढवून जाते। दरवर्षी सारखा आम्ही तर आनंद, आमचे सगळे बाळ गोपाळ, जन जोगते, आराधी, नवऱ्या घरचे बाया सगळे ते येऊन आम्ही दरवर्षी किचनमध्ये बांगडी फोडतो। आजचा दिवस आमचा चांगला, उद्याच्या दिवशी आम्ही किचनमध्ये अग्नीमध्ये आई गेल्यावर आम्ही त्यांच्या मागट बांगडी फोडून आमच्या घरी आम्ही निघून जातो। सगळ्याला सुख समृद्धीनं या सीना तेलगावला आई जगदंबा रेणुका सगळ्याला सुखी ठेवू दे, हेच आम्ही देवी चरणी प्रार्थना करतो।